हॅलो. 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 श्री स्वामी समर्थ. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा, नाव वगैरे नाही सांगणार मी. अनुभव 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 शेअर करायचे मला. हा सांगा ना ताई, कुठून बोलता वगैरे सांगायचंय का? नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या वेळेस, पण तो अनुभव शेअर करू नका म्हटलं होतं मी. पण तो झाला असेल शेअर ताई तेव्हाच. नाही हो ताई, नाही म्हटलं तुम्ही, म्हणजे नाही होणार म्हणे. मग झाला का तो? नाही नाही झाला, म्हणजे मी तुम्हाला दुपारच्या वेळेत कॉल केला होता का. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. हा, तर तुम्ही नाही म्हटल्या, मग त्या नाही, मीच नाही म्हटलं तर तुम्ही म्हणे ठीक आहे म्हणे, नाही करत म्हणे. अच्छा अच्छा, मग नाही झाला ना. हा, नाही झाला, म्हणजे मी मागं पुढं वगैरे म्हणजे घसाई सांगितलं होतं मला. अच्छा अच्छा. हा हा हा, हा. व्यवस्थित सांगता नव्हता आला. बरं बरं बरं. हा 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 हा. तर मी आता तुम्हाला सुरुवातीपासून सांगते. हा, हा सांगा सांगा. बोलत कसं पहिल्यांदाच बोलते त्यामुळे. पण काय नाही, जसं जमेल तसं सांगा तुम्ही. चालतंय. मी ना, म्हणजे हम्म. माझे मिस्टर जॉब करायचे बरं. हा 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 हा. तर मग मला जिथे जॉब करायचे लग्न झालेलं होतं, 2-3 महिने गावाकडे राहिली, नंतर मग मिस्टरांबरोबर आली हा दुसऱ्या ठिकाणी. हा. आता पहिलं तर मी महादेवांचं करायची बरं. बरं बरं. हा. महादेवांचं करायची. तर हम्म. मग असंच, म्हणजे आता शेजारच्या मैत्रिणी वगैरे होतातच ना. हो हो हो. होतातच. तर मग त्यात मग मी राहीन ताई. हा हा. मग राहिली तर मग आता कसं व्यायाम वगैरे एक्सरसाइज वगैरे करा म्हणते डॉक्टर. हो हो. तर मग काय करा, मग मी काय करायची त्यांच्या बरोबर. त्या काय म्हणायच्या, चला हो केंद्रात आपण आरतीला जाऊ. हा हा हा. मी म्हणायचं आता हे केंद्र काय असेल बाई, हम्म. म्हणजे माहितीच नाही ना. बरोबर. हा, तर त्या म्हणायच्या चला. तर मग त्यांच्या बरोबर जायची मी. हम्म. तर मी ताई जेव्हा फर्स्ट टाइम गेले ना हम्म. केंद्रामध्ये, हा हा गेले मी तिथं. तर मग तिथं ज्या ताईंचा नैवेद्य होता ना, हा. त्यांनी नैवेद्य वगैरे पाठवून दिला बरं, पण त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आला, आरतीलाच नाही येता आलं बरं. अच्छा. हा हा. हा, मग तिथे सेवेकरी दादा आले, मला म्हणते हो ताई, मी हम्म. म्हणलं काय हो, तुम्ही आरती करताल का. हम्म. आता मला तर काहीच माहित नाही, नियम माहित नाही, काहीच नाही. हम्म. तर मग त्या माझ्या बरोबर जेव्हा होत्या ना ताई, त्या काय म्हणे, माझी ना खूप दिवसाची इच्छा आहे हो आरती करायची बरं, हा हा. मी करू का. हम्म. आता मला माहितीच नाही, तर म्हणलं करा बाई, जाऊ द्या म्हणलं, मी केली काय आणि तुम्ही केली काय. हा हा हा. आणि त्या आरतीचं नंतर मला म्हणजे महत्व समजलं. तर महाराजांनी मला इतके वर्ष वेट करायला लावला ताई, की मला कधीच आरती, म्हणजे माझी इच्छा असून मला आरती घेता येत नव्हती. म्हणजे ते नंबर हे वगैरे नेमले जातील केंद्रामध्ये. हा हा हा. मग नाही, मग मी काय करायची, दर गुरुवारी जायची. पण मग आरती वगैरे तिथे हे करायची बरं, हा हा. आरतीला वगैरे जायचं. मग नंतर हम्म. मी गेले डिलिव्हरीवरून आल्याच्या नंतर मग आपलं हेच रुटीन, बरोबर. सेवा वगैरे काय नाही. मग त्या ताईचं ऐकून फोटो आणला, सारामृत आणलं, हा जपमाळ आणली, स्वामी तर आले घरी. हा. तर मग मला ते महाराजांना नैवेद्य दाखवायचं माहित नव्हतं, काही नाही, सणावारालाच हम्म. काय ते करायची ते मी. तर हम्म. मग नंतर मग मला मुलगी झाली बरं ताई. हा. मुलगी झाली, मग मी असंच म्हणजे, आता मुलगी लहान असल्यावर तर बाहेर पडणं शक्यच नाही ना. बरोबर बरोबर. हा, शक्यच नाही. तर मग मी तरी जायची बरं, तिला डोस वगैरे दिलं ना, द्यायचं असेल ना, हा. तर मग केंद्रामध्ये जायची आरतीला वगैरे, प्रकट दिन हे हम्म. असल्यावर जायची. आणि मग नंतर माझ्या मिस्टरांचे म्हणजे जॉबला लांब पडायला बरं जायला यायला. मग मुलगी हम्म. कधी बिमार पडायची, मग त्यांना यायला जवळ पाहिजे, म्हणून मग माझ्या मिस्टरांनी काय केलं, रूम चेंज केली बरं. हा हा. ताई मी अशा ठिकाणी गेली, म्हणजे हम्म. तिथं महाराजांचं नाही कुठलंच मंदिर नव्हतं. अगं बाई. हा, मग मी घरातच सेवा करायची बरं, हा हा. घरातच सेवा करायची मी. आणि मग नंतर महाराजांची मी सेवा जास्त करायची बरं. अरे वा. हा, जास्त 3 माळी, मग कधी 3 माळी, 11 माळी, हम्म. पुन्हा कधी पूर्ण सारामृत वाचायची, कधी 3 वाचायची, अध्याय घ्यायची बरं, हा जशी जमल तशी. आणि महादेवाची पण करायची, हा हा. महादेवांची. तर मग माझ्या मिस्टरांनी म्हणजे रिलेटिव्ह मध्येच रूम घेतली होती बरं. हा हा. रिलेटिव्ह मध्ये बाई ताई इतके विचित्र लोक निघले ते. अरे माझे बापरे. मिस्टर, हा ना, माझे मिस्टर दिवसभर जॉबवर जायचे. हम्म. मग कोणी आलं ना, तर ते इतकं म्हणजे संशय वृत्तीने, मग आमच्या घरच्या लोकांना त्यांनी वेगळं सांगून दिलं ताई. काय. म्हणजे वेगळं सांगून दिलं, कोणी पण येत राहतं समजा. अगो बाई. हा, नको ते. मग ते वेगळंच सांगितलं ना. मग हम्म. आमच्या घरचे लोक आले, तर मग माझे सासरे वगैरे माझ्या हम्म. मिस्टरायला बोलायले, तू जॉबला जात होती, तुझ्या माघारी काय करते. हा.
असं वेगळंच अगो, नाव अरे ठेवलं. अरे अरे अरे, हा हा ना. म्हणजे नको ते आरोप. हा नको ते. आणि मग माझे मिस्टर काय म्हणे, हम्म. कोणी काही सांगू दे म्हणे, माझा पूर्ण विश्वास आहे म्हणे तिच्यावर, आणि ती कशी ना मला माहिती आहे म्हणे बरं. हा हा. ताई मग म्हणजे मी तिथंच जिंकले ना. हो बरोबर, ते तिथं स्वामींनी लगेच सावरून घेतलं ना. नाही, मी तिथं जिंकले ना. म्हणजे जिंकल्या, माहिती का, खरंय. सगळे सगळे विरोधात होते, पण माझ्या नवऱ्याने माझी एवढी भक्कम साथ दिली. मग म्हणजे मी काय पाहिजे. चुकीचीच नाही, मी चुकीचीच नव्हते ना. हा. तर बाई ताई, माझ्या घरच्या लोकांनी माझ्या नंतर नवऱ्याकडे सुद्धा दुर्लक्ष करायला सुरुवात केली. बघा. हा हो ताई, त्यांना पण एवढं लगेच दुर्लक्ष, म्हणजे पाहत नव्हते, यायचे नाही त्यांच्याकडं. ओ. हा, यायचे नाही, पाहायचे नाही, तुझं काय चाललं काय नाही, कसं आहे, आम्हाला काही देणं घेणं नाही बरं. बघा. हा, मग घरच्या लोकांना. आणि मग परत ते लोक काय म्हणे ना, आमच्या घरच्यांना, हिला ना एक तर गावाकडे घेऊन जा म्हणे. अरे बापरे. हा, गावाकडे घेऊन जा, नाहीतर मग आमच्या इथेच राहू द्या म्हणे, आमचं लक्ष राहते म्हणे बरं. हा. मग माझे मिस्टर तर मग काय म्हणे, यांच्याकडं आणि ह्यांचं लक्ष, हे आमचा संसार नाही होऊ देत म्हणे आता. हा हा हा. हे आमचा संसार नाही होऊ देणार म्हणे. हा. तर मग ताई, माझ्या मिस्टरांनी काय केलं, लगेच रूम चेंज केली बरं तिथून. अरे वा. हा, रूम चेंज केली. म्हणजे माझं बाळ 1.5-2 वर्षाची माझी मुलगी झाली होती. बाई गो, माझ्या मिस्टर माझ्या म्हणजे किती मिस्टरांनी नवीनच संसार सगळा. म्हणजे मग माझ्याला 2 वर्षाचीच. आणि हम्म. मग ताई डोक्यात तर एवढे घाणेरडे विचार यायचे बरं माझ्या. हा. घाणेरडे विचार, कारण म्हटलं माझ्या जर वडिलांच्या कानावर जर ही गोष्ट गेली, हा. ह्या लोकांच्या आधी ते लोक मला जिवंत नाही ठेवणार. हो बरोबर आहे. हा, म्हणजे मग बाई गो, काय मला होतंय. म्हणतात ना, तर मग माझ्या मिस्टरांनी रूम चेंज केली. ताई, मला महाराजांनी त्यांच्या इतकं जवळ हे केलं, हम्म. फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर मठ. हा. इतक्या जवळ मग मला जेव्हा वाटेल ना, हम्म. तेव्हा मठामध्ये जायची, जेव्हा वाटेल तेव्हा. तर अय्या. मग आणि मला ना म्हणजे हे सांगणार म्हणजे मोठा माणूस कोणीच नव्हतं. सासूबाई नाहीये, माझ्या एक्सपायर झालेल्या त्या. अरे अरे. हा हा. त्या नाही, त्याच्यामुळे मग एवढं कोण लक्ष देणार आहे, जावा वगैरे कोण कोणाच्या असतात. नाही नाही, बरोबर. नाही, आणि मग त्यांना तर हेच पाहिजे होतं की हिच्यावर आरोप झाले ना, तर मग आमच्या देराने हिला सोडून द्यावं. बघा किती बेकार वृत्ती ना. हो, त्यांना तर असंच वाटायचं बरं ताई. आणि त्या बापरे. माहिती का, एवढ्या विचित्र वाईट बोलायच्या बरं. हो. हो, वाईट बोलायच्या म्हणजे बरं. पण मग माझ्या नवऱ्याने कधीच लक्ष नाही दिलं त्यांच्याकडे. म्हणजे ते एक चांगलं होतं की तुमच्या मिस्टरांचा सपोर्ट होता ताई. सपोर्ट नाही, आणखीन आहे हो ताई, खरंच ना, असा देव माणूस ना प्रत्येक स्त्रीला भेटावं ताई. हो ना. खरंच ना, लोकांनी सांगण्यापेक्षा आपण स्वतःच्या कानावर आणि डोळ्यावर विश्वास ठेवणारा माणूस असा माणूस पाहिजे, खरंय. पाहिजे, खरंच ना. तर हम्म. मग मग माझ्या मिस्टरांचा देवावर नव्हता विश्वास बरं. हम्म. त्यांचा नव्हता, तू करायचं कर बाबा, पण मला काही सांगू नको. हा हा हा. बरं ठीक आहे. आणि मग ताई, मग जायची केंद्रामध्ये, हम्म. यायची, मग तिथं असे स्टॉल लागले बरं. हम्म. मला त्याचं काही माहित नव्हतं. मग मी तिथून पुस्तकं घेतली आपली हम्म. मराठीचं वगैरे. त्यामध्ये ताई मला एवढी माहिती भेटत गेली. हम्म. म्हणजे हम्म. सेवेत आले ना महाराजांच्या, हम्म. पण मला तिथं नैवेद्य कधीच नाही भेटला बरं. अच्छा. हा हा. नैवेद्य कधीच नाही भेटला. तर मग मी काय करायचं, जायची बरं, मला तिथं जे काम सांगन ना हम्म. केंद्रामध्ये, जे सांगतील ना, मी ते काम करायचं. झाडून घ्यायचं, म्हणजे ते पोछा वगैरे मारायचा, तयारी करू लागायची हा हा हा. तिथे. आणि मग असंच मी त्या पुस्तकामध्ये वाचलं की आपण सत्यनारायण जर केले ना, हम्म. म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते बरं. हा हा हा. बरोबर ना, सुधारती. तर मग मी काय केलं, मग आता समजा मला पिरियड येणार आहे बरं, हा. उद्या, आणि पौर्णिमा पण उद्याच. हम्म. मग मी गेली बाई ह्याच्यामध्ये, मठामध्ये, हम्म. नारळ, खडी साखर आणि एक फुल ठेवलं तिथं. हा. महाराज, माझी ना मनातून इच्छा आहे बरं, हम्म. की मला उद्या सत्यनारायण करायचं. उद्याचा हा दिवस हा हा. माझा कसाही जाऊ द्या. म्हणजे माझी मोठी मुलगी, म्हणजे माझी मुलगी 2.5 वर्षाची झाली होती तेव्हा. हा हा. बरोबर. मग नंतर मी काय केलं, मग नारळ, खडी साखर सगळं ठेवलं. सत्यनारायण केला ताई मी. अरे वा. केला. आणि मग नंतर 8-10 दिवस झाली. मग हम्म. 8-10 दिवस होऊन गेले. मला म्हणजे पिरियड आलेच नाही बरं. अच्छा. हा. आले नाही. मग त्याच्यानंतर मला मग लगेच थोड्या दिवसानं कळलं की मी प्रेग्नंट राहिली. अरे. दुसरं 2 म्हणजे सेकंडला. हा हा. म्हटलं ठीक आहे, म्हटलं महाराज, जाऊ द्या, म्हणलं जे होईल ते होईल. मला असं हम्म. काही नाही की म्हणजे आपल्याला मुलगाच पाहिजे बाबा, त्याच्यासाठी नाही. बरोबर. मग हा. मी जे होईल ताई, ते. जे होईल ते. मी ताई एवढ्या सेवा केल्या.
हम्म महाराजांनी म्हणजे माझ्याकडून एवढ्या सेवा करून घेतल्या हम्म विचारूच नका. आणि त्यातल्या त्यात माझ्या मिस्टरांचा जॉब गेला, म्हणजे जे होते ते चांगल्यासाठी बरं. हा 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 आणि त्यातल्या त्यात मग घरच्या लोकांनी काय आशा लावली तुला आणि ना व्यवसाय टाकून देतात बरं. हम्म. बाई ताई माझ्या मिस्टरांना त्यांनी तसंच ठरवलं, जवळचे पैसे संपून गेले ना. अय्या. हा मग त्यांनी मग त्यांचे मग ते टेन्शन मध्ये यायचे. हा आणि हा. त्यात मी प्रेग्नेंट, मग आम्हाला काहीच करता येईना ना. अरे अरे अरे. हा काहीच करता येईना. आणि मग मला तर डिलिव्हरीला जायची वेळ आली. हा. पण ताई त्या 9 महिन्यामध्ये मी माहिती का सारा अमृत हम्म. जो महाराजांनी मला त्याच्यात पण छोटे छोटे त्या 9 महिन्यामध्ये एवढे अनुभव दिले. अरे वा. हा एवढे अनुभव दिले खूप लगे. हम्म तर मग मला तर जायची वेळ आली. मग मी माझ्या मिस्टरांना म्हणलं हम्म. तुम्ही ना आता जॉब पहा बाई, म्हणलं घरच्यांच्या भरोशावर राहू नका बरं. हा. घरच्यांच्या भरोशावर म्हणजे त्यांना काहीच देणं घेणं नव्हतं, तुम्ही कसे जागा. बघा म्हणजे त्यांना काही फिकीरच नव्हती. हा काहीच नाही. हम्म. आणि घरची परिस्थिती एवढी स्ट्रॉंग आहे ताई आमच्या. हो. हा घरची तरी पण. परिस्थिती हा तरी पण बघा म्हणजे माझ्या जावा वगैरे माझ्या सासऱ्यांचे कान भरायचे बरं. म्हणजे ना कसं ना तुम्ही साध्या पडल्या होता म्हणून असेल हे हा सगळं. मग कान भरायचे. तर मग माझे सासरे बी त्यांचं ऐकायचे. म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांना तिसरा मुलगा आहे हे त्यांच्या डोक्यातूनच काढून टाकलं. अय्या. काढून टाकलं. मग मी माझ्या मिस्टरांना म्हणलं तुम्ही ना हम्म जॉब पहा बाई, म्हणलं आपल्याला आता दुसरं लेकरं होईल बरं. यांच्या भरोशावर राहू नका. मी खरोखर ताई त्यांच्या भरोशावर नाही. आणि हम्म मग मी डिलिव्हरीला गेली बरं ताई. हम्म. गेले तर मग माझे मिस्टर काय म्हणे आपल्याला आता ह्या सिटीमध्ये राहायचं नाही म्हणे बरं. हम्म ह्या सिटीमध्ये नाही राहायचं म्हणे. मी म्हणजे हम्म. सामान शिफ्ट करतो म्हणजे दुसरीकडे बरं. अच्छा. हा. म्हणलं चालतंय. मग मी डिलिव्हरीला गेली. आणि ज्या हम्म दिवशी ताई मला डिलिव्हरीला जायचं, हम्म. माझ्या मिस्टरांचा 5 वाजता फोन आला की मी सामान शिफ्ट करायचं दुसऱ्या सिटीमध्ये बरं. हा. त्या दिवशी म्हणजे पहा माझ्या मुलीचा पाय गुण बरं. बघा. म्हणजे मला ना मला कळायला, पण मी त्यांना सांगू शकत नव्हते का आता आपली परिस्थिती खराब आहे. ते आई ग. टेन्शन मध्ये असतील. अरे अरे अरे. हा हा. ते टेन्शन मध्ये असतील म्हणजे मी त्यांना सांगितलं पण नाही बरं ताई बापरे. की बघा. मला ना माझं दुखतंय. आणि मला ना म्हणजे मी हॉस्पिटलला मी त्यांना म्हटलेच नाही ताई काहीच. बापरे. मग. मी काहीच नाही. तर म्हणलं चालतंय, म्हणलं जा म्हणलं मग तुम्ही बरं. हम्म मग ते सामान शिफ्ट वगैरे केलं. मग मी त्याच रात्री माझे वडील आणि ते घेऊन गेले मला हॉस्पिटलमध्ये बरं ताई. आई ग. हम्म. सोमवार होता. मग 12च्या नंतर मग मंगळवारच राहतो ना. बरोबर बरोबर. मग माझी ना 3 सव्वा 3 वाजता डिलिव्हरी झाली पहाटे. हम्म. पहाटे मला मुलगी झाली ताई. अरे वा. दुसरी मुलगी झाली. पण तिचा पाय गुण पहा तुम्ही. बघा आणि मग लक्ष्मीच आली ती तुमच्याकडे. लक्ष्मी ताई खरोखर माझी लक्ष्मीच आहे बरं ती. हो ना. माझी लक्ष्मी. आज माझी परिस्थिती अशी ताई हम्म. की मला कोणाकडेच पाहायची गरज नाही. मग वेळ येते हो ताई, फक्त वेळ येते. पेशन्स ठेवायचे. पेशन्स नाही ताई, एवढे पेशन्स ठेवले मी. हम्म. मी म्हणजे महाराजांच्या मठात जायचे ना, मी रडायची महाराजांच्या फोटोकडे पाहून. हा. अक्षरशः म्हणजे मी त्या 9 महिन्यामध्ये मी काय सहन केलं होतं ना, माझ्या बाई मला ग. माहिती. काय सहन आणि केलं. असे आरोप म्हटल्यावर जास्त टेन्शन येतं. नाही मी काय सहन केलं होतं मला माहिती. मी हो. महाराजांच्या फोटोकडे पाहायची आणि रडायची बरं. अय्या. माझ्या मिस्टरांनी पण म्हणायचं, पण हम्म. मला ते कधीच नाही म्हणते तू सेवा करते आपली परिस्थिती बदल. मी त्याला काय म्हणायचं, एक दिवस आपले ना लय चांगले दिवस येणार आहे बरं. बोलायचे असे. मी त्यांना मी एवढा धीर दिला. हा. एवढा धीर. मी तर हम्म काही करू शकत नव्हते, पण ते तर हे करायचे ना. आणि माझे हम्म. मिस्टर काय म्हणायचे, मी ना तुझ्यासाठी आणि आपल्या लेकरासाठी मी काही पण काम करायला तयार आहे बरं. ओ. काही पण काम. मग ताई मला दुसरी मुलगी झाली. माझ्या मिस्टरांना चांगला जॉब लागला बरं. अरे वा. चांगला. मग 2018 मध्ये हम्म. मग माझे मिस्टर मग मला 2-2.5 महिने झाल्याच्या नंतर मग मला कसं वाटायचं बाई, हम्म. यांची जेवणाची, राहण्याची, खाण्याची सोय समजा. हाल होत असतील असं. मग त्यामुळं मग मी माझ्या आई वडिलांना काय म्हणलं, मी नाही राहत बाई म्हणलं, आता जाऊ द्या मला बरं. हम्म. मग त्यांनी पण असं हे नाही केलं. ते म्हणते तुझ्या घरी तुझा नवरा चांगला सांभाळते, आम्हाला तरी काय करायचं, तुला ठेवून घेऊ. बरोबर आहे, असंच पाहिजे आई वडिलांनी. ठेवून घेऊ, आम्ही काय करणार आहे, तुला बाई जायचं तर तुझी इच्छा. हो. आली बाई ताई मी माझं 2 महिन्याचं बाळ घेऊन. मग बाई गो. 2 महिन्याचं बाळ घेऊन आली. आणि मग ती मी मोठी ना केवढी होती? ती 3-3.5 वर्षाची झाली होती ना. अच्छा. हा. 3-3.5 वर्षाची झाली होती ती. पण हम्म. ताई ती पण सेवा छान करायची बरं महाराजांची. हम्म. आता पण करते ती.
आता केवढी आहे? आता ती 12-13 वर्षाची आहे ताई. अरे वा. हा. हम्म. तर मग मी आली बाई माझं 2 महिन्याचं बाळ घेऊन. हम्म. आणि मग नंतर मी म्हणलं बाई स्वामी मला काही अनुभव देईना म्हणलं बरं. हा ना, म्हणलं स्वामी अनुभव दे ना मला. मग मी काय केलं, साईबाबाचं करायला लागले बरं ताई. हम्म. हम्म. साईबाबाचं करायला लागले. हम्म. तर मग मी साईबाबाची 11 गुरुवार केले. मला यायचंय म्हणलं शिर्डीला, बाबा मला बोलवा म्हणलं बरं. हम्म. हम्म. मग माझ्या मिस्टरांनी शिर्डीला पण गेलो ताई, माझं ते 1.5 वर्षाचं बाळ घेऊन. नंतर 1.5 वर्षाची झाल्यावर अच्छा. हा हा. गेलोत. मग नंतर मग आमची परिस्थिती सुधारली. माझ्या मिस्टरांना चांगला जॉब लागला, पेमेंट वाढलं बरं. अरे वा. हा, पेमेंट वाढलं, सगळं छान चाललं. मध्येच कोविड आली बाई. नंतर ताई मग त्या कोविड मध्ये होताही. कोविड मध्ये मग जॉब तर चांगली ताई, पण हम्म. मग आता तेव्हा आपल्याला जीवाचंच पडलं होतं बरं. हम्म. मग मी माझ्या मिस्टरांना काय म्हणलं, हम्म. तुम्ही जॉब सोडून द्या म्हटलं, आपण गावाकडे जाऊ म्हटलं. हा. तर ते म्हणे काहून? म्हणलं नको बाई म्हणलं, आम्ही घरात राहायचं, तुम्ही जायचं म्हणलं, क्वारंटाईन करून घेते नको म्हटलं. हम्म. 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 तुम्ही जॉब सोडून द्या म्हटलं, आपण गावाकडे जाऊ शेती करू. बाई अच्छा. ताई मी गावाकडे गेले तर मग माझ्या जावाना जरा विचित्रच वागायच्या माझ्या बरोबर. अरे बापरे, बघा. हा, विचित्रच वागायच्या. म्हणजे सकाळी उशिरा उठणं, काम न करणं. हा हा. हा, मग तरी पण मी 2-3 महिने राहिले. आणि मग परत मग माझ्या मिस्टरांना ते बघितलं जाईना, हम्म. 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 लेकरं लहान, मग परेशानी होती. तर मग त्यांनी काय केलं, मग परत जॉब सुरू केली बरं. अरे बापरे. हा. हा, परत सुरू केली. मग मी परत आली, हम्म. डबल देत होतो. आणि मग ताई मी तेव्हा ना युट्यूब वरती व्हिडिओ पाहायला लागले बरं. अच्छा. हा हा. मग मी जेव्हा सुरुवातीला मठात जायचे ना, तिथून अक्कलकोटला जाणारी पाहायची. हा हा हा. पण मग मी म्हणायचं मला महाराज कधी बोलवते काय माहिती, हम्म. कधी बोलवते काय माहिती महाराज म्हटलं. हा. जाऊ दे म्हणलं, आपणही जाऊ एक दिवस. मग असंच माझ्या मिस्टरांना मग जॉब परत चांगला लागला बरं. अरे वा. हा, परत छान जॉब लागला. मग हम्म. मी काय केलं, मग नंतर 11 गुरुवार केल्यावर महाराज अक्कलकोटला दर्शनाला बोलवते असं हम्म. युट्यूब वरती ऐकलं बरं. हा 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 हा. युट्यूब वरती ऐकलं. मग ताई मी 11 गुरुवाराचा संकल्प केला. अच्छा. पण पहा, म्हणजे आता बायकांना 11 गुरुवार कंटिन्यू नाही होत. नाही होत. हो. नाही होत, मध्ये पिरियड येतात, काही प्रॉब्लेम येते. पण हो. महाराजांनी माझ्याकडून 11 गुरुवार ताई हम्म. कंटिन्यू करून घेतले बरं. वा. हा, मला कोणत्याच म्हणजे गुरुवारी प्रॉब्लेम नाही आला कसाच. अरे वा. हा हा. हा, माझ्याकडून 11 गुरुवार पूर्ण झाले. हा. मध्येच प्रकट दिन आला होता. हम्म. मग माझी इच्छा की मुलांना सुट्ट्या आहे बाबा, आपण जावं. हा हा हा. आपण जावं अक्कलकोटला. पण नाही ना, माझे 11 गुरुवार व्हायची बाकी होती. हम्म. 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 मग 11 गुरुवार माझे झाले ताई. मला खरोखर मग महाराजांचं बोलवणं आलं बरं. अरे वा. बोलवणं कसं आलं, मला स्वप्नामध्ये दर्शन झालं महाराजांचं. अच्छा. हा. स्वप्नामध्ये. तर हम्म. मग मला जसं जसं दर्शन झालं तसं तसं मग मी त्याच खरोखर ताई त्या स्टेपने गेली बरं मी अक्कलकोटला. हो का. मी सुरुवातीला मग शिर्डीला गेली बरं. अच्छा. हा मला महाराजांनी जसा स्वप्नात दृष्टांत दिला, स्वप्न आहे म्हणले हे, याचं काय खरं आहे म्हणून मी. हा हा पण हा. मला जसा दृष्टांत दिला ना, तसेच दर्शन होत गेले माझे. अय्या. हा, तसेच ना. तर मग मी अक्कलकोटला सुरुवातीला न जाता शिर्डीला गेली बरं. हम्म. 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 मी तुम्हाला माझं स्वप्न पण सांगितलं होतं मागच्या अनुभवामध्ये. अच्छा. हा हा. हा, तर मग मी शिर्डीला गेली ताई. हम्म. शिर्डीला गेली, शिर्डीहून पंढरपूरला गेली. हम्म. आणि पंढरपूरहून नंतर अक्कलकोटला गेले ताई. आणि जसं अक्कलकोट नाव डोळ्यासमोर येईल ना, हा हा हा. मला आणि खरोखर मला अगोदर डोक्याचा एवढा मायग्रेनचा त्रास व्हायचा ताई. हम्म. 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 अक्षरशः मला डोकं जर दुखायचं ना, मला चक्कर यायच्या, चक्कर आली. अरे बापरे. हा, मला एवढा त्रास होत होता मायग्रेनचा. आणि हा जसं जसं अक्कलकोट डोळ्यासमोर दिसायलं ना ताई, हा. म्हणजे मी 2 दिवस प्रवासात होते, मला तेव्हा काहीच नाही झालं. जसं जसं अक्कलकोट डोळ्यासमोर येईल ना, तसं तसं माझा डोक्याचा एवढा त्रास वाढला ताई. अरे बापरे. अक्कलकोट मध्ये गेल्यावर अक्षरशः माझ्या मिस्टरांनी रूम केली बरं. हा हा. आणि आमच्या बरोबर दुसरी पण होती सोबत. हम्म. मग अक्षरशः त्यांनी रूम केली. तर तिथं मी झोपली, म्हणजे बरं गोळ्या वगैरे आणले, तर ते सोबतचे काय म्हणे हिला ना ऍडमिट करा म्हणे बरं. अरे बापरे. हा, एवढी एवढी म्हणजे कंडिशन खराब झाली माझी. अरे अरे. रूम वरती दत्त निवास मध्ये रूम केली, मी झोपली. मग मी बाकीच्यांना काय म्हणते, तुम्ही ना जा दर्शनाला बरं. हम्म. हम्म. तुम्ही जा दर्शनाला, मी नाही येत. हा तर हा. मग माझे मिस्टर म्हणे तुझी किती दिवसाची इच्छा आहे हम्म. हम्म. आणि का बरं तू नाही म्हणतीस.
हम्म. अक्कलकोटला मला तर कधीच यायचं नव्हतं पण तुझ्यामुळे आलो मी. आणि त्यांना बघा. कधी पण मी त्यांना एकच म्हणायचे मला ना काहीच तुम्ही घेऊ नका काही देऊ नका मला ना अक्कलकोटला घेऊन चला. आई ग. हा मी त्यांना एकच म्हणायचं बरं मला ना कधीतरी अक्कलकोटला घेऊन चला. हा हा. हा ते म्हणे तुझी किती दिवसाची इच्छा आहे तू किती दिवसाची म्हणत होती मग आता चल ना इतक्या जवळ येऊन तू दर्शनाला का नाही म्हणती. हम्म. म्हणलं मला ना खरंच नाही सुधारायचं म्हणलं बरं. मला हम्म. एवढा त्रास व्हायला लागला ताई माझे डोळे उघडत नव्हते अक्षरशः. अरे अरे अरे. हा एवढा अक्कलकोट मध्ये गेल्याच्या नंतर त्रास म्हणजे बापरे. महाराजांनी पण परीक्षा घेतली माझी तिथे. हो हो. परीक्षा मग नंतर डोक्यामध्ये विचार आता मी तुमचे अनुभव पण ऐकायची बरं ताई. हा हा हा. हा अनुभव पण ऐकत होते तर मग अनुभव असे ऐकले तर म्हणलं महाराज माझी परीक्षा तर नसतील घेत. हो. मग मी काय केलं तशीच उठले त्यांनी गोळ्या वगैरे आणल्या होत्या घेतल्या बरं ताई. हा हा. घेतल्या आणि मग रस्त्यानं चालता चालता ताई मला उलट्या व्हायला लागल्या ना. अगो बाई. दर्शनाला तर जायचं मला मध्येच उलट्या व्हायला लागल्या. हा पण म्हणलं आता जे होईल ते होईल म्हणलं महाराज आलेच म्हणलं इथपर्यंत हा. व्यवस्थित असले तरी तुमच्याच दर्शनाला म्हणलं तुम्ही देता ना. तुमची इच्छा असेल तर नसेल तर म्हणलं मग आता माझं माझ्यावर सोडून देते मी. हम्म. मग मी ताई गेले ना मंदिरामध्ये तर हम्म. मग अगोदर प्रसाद पुन्हा ते कलावा वगैरे नाही घेत का आपण हा बरोबर. हा हो हो हो. वटवृक्षाला बांधायची पहा वटवृक्षाला आता बंद हो. केले पहिलं बंद हम्म. नव्हतं तेव्हा. हो. मग मी गेले ना ताई तर हम्म. मग मी काय केलं दर्शन घेतलं बरं आणि जेव्हा तो धागा बांधला ना मी हम्म. तिथं डोकं मला तिथं आता पण दर्शन होते बरं ताई मी केव्हाही गेले ना. हम्म. मी तिथं ना मग आपली मूर्ती पहा वरदहस्त महाराजांची. हो हो हो. हा वरदहस्त आहे ती हात वरती दोन्ही पण. हम्म. मी गेले ना मग मी तिथं धागा बांधला बरं ताई दर्शन तर माझं एवढं छान झालं गर्दी वगैरे नव्हती. हम्म. दर्शन एवढं सुंदर झालं अरे वा. मग एवढं छान दर्शन झालं मला. अरे वा. आणि मग नंतर मग मी काय केलं मग हम्म. तिथं धागा बांधला बरं. धागा बांधला आणि तिथं डोकं ठेवलं वटवृक्षाच्या तिथे. अच्छा. हा. ठेवलं ना तर ताई मला ना ते म्हणजे डोळे झाले ना मला मूर्ती दिसायची ती महाराजांची तिथं. अय्या. हा त्या वटवृक्षाखाली बरं. हम्म. एक वेळेस केलं 2 वेळेस केलं मला ताई 3 वेळेस तसं झालं बरं. अरे वा. मी तिथे डोळे झाकले की आणि ताई माझा डोक्याचा त्रास माहिती का तेव्हापासून जेच गेला. काय म्हणता. खरंच ना. बापरे. मला मी काय म्हणायची दुसरं काही दुखावं पण डोकं नाही दुखू. पहिली मी अशी म्हणायची माझा ताई तो त्रास तिथंच संपला डोक्याचा बरं. बघा आणि खरंच डोक्याचा त्रास फार वाईट असतो. हा माझा डोक्याचा त्रास ताई तिथेच संपला. हम्म. मग नंतर मी काय केलं मग महाराजांची मूर्ती घेतली. हम्म. आता महाराजांची मूर्ती तर घेतली. हा. मूर्ती घेतली पुन्हा बरंच काही घेतलं मी तिथे. हम्म. आणि मग घरी आले तर माझं देवघर छोटं. हो. बाई मग आता मी हम्म. माझ्या मिस्टरांना तर म्हणू शकत नव्हती की हा बाबा आपलं देवघर घ्या म्हणून. हा. कशी म्हणणार आहे त्यांना देवघर घ्या. मग बरोबर. मी काय केलं महाराजांना म्हणलं महाराज हम्म. तुम्हाला जर म्हणलं नवीन देवघरात बसायचं असेल ना हम्म. तर तुम्हीच यांना बुद्धी द्या बरं. यांना बुद्धी द्या तुम्हीच. मग हम्म. ताई नाही तर म्हणलं मी तुम्हाला बाहेरच ठेवणार आहे बरं. आई ग. हा मी बाहेरच ठेवणार आहे म्हटलं बरं. हम्म. मग ताई अशीच मी गावाकडे गेली बरं. नंतर मग गावाकडचे बी आमचे आता व्यवस्थित झाले बरं सुधारले आता लक्ष देतात. हो का. हा लक्ष देतात बाई ताई माझी मुलगी 1.5 वर्षाची झाली तरी त्यांनी पाहिली नव्हती 2 नंबरची. बापरे. हा 2 नंबरची. बघा. पाहिली सुद्धा नव्हती त्यांनी आणि ते बाळ माझं एवढं छान आहे ताई कोणाला पण आवडल. अय्या. बघ. कोणाला पण आवडल म्हणजे ती अट्रॅक्शन पॉवर म्हणते ना. तसं तसं आहे. आहे ते हा तसं आहे तिचं. अरे वा. आणि 10 एक वर्षाची असेल ना ती. हा 8-9 वर्षाची आहे ताई ती. हा. अशी ती म्हणजे जास्त बोलणं नाही शांत स्वभाव आहे. एकदम असं सिस्टमॅटिक आहे. अरे वा. सिस्टमॅटिक आणि जेव्हा स्कूलमध्ये जात नव्हती तर तिचा रोजचा नियम बरं मम्मी आता 6 वाजले बरं आता आपण स्वामींची आरती करू बरं रोजचा काही नियम बापरे. ती बघा. हा रोजचा नियम. मग मम्मी आपण जप करू मग आपण आज महाराजांना अशी फुलं हे करू. तिचा एक व्हिडिओ पण आहे पहा मी तुम्हाला पाठवते बरं. पाठवा. हो. खूप छोटी होती आता पण जप वगैरे छान करते बरं ती. हा. जप वगैरे छान करते ती. आणि मग मोठी करते की नाही. ताई ती तर तिच्यासारखी सेवा कोणीच नाही माझी पण नाही होत. एवढं करते ती. माझी पण नाही होत अरे तिच्यासारखी वा. सेवा. माझी पण नाही मी काय म्हणते मला महाराजांनी मुली दिल्या पण मला मुली अशा दिलेल्या की त्यांना खरंच हिरा आहे हिरा.
हा त्यांना म्हणजे असं कुठंच नाव ठेवायसारख्या नाही त्या, बघा. कुठंच. अशा माझ्या इतक्या सुंदर मुली दिली, वा. दिसायला पण सुंदर, स्वभाव पण छान आणि हुशार पण तशाच आहे ताई. मग अजून कृपा होईल ताई, त्या बघा किती पुढे जातील. मग तेच ना, तर मग तिनं हम्म. तिचा नियम 6 वाजले ना आणि मग काही पण आणलं ना मग मी, हम्म. मग आता समजा तिचे पप्पा जर जॉबवरून येणार पप्पा, हम्म. महाराजांसाठी पेढा घेऊन या बरं. ओ. हा महाराजांसाठी पेढा घेऊन या, काही केलं ना मम्मी महाराजांसाठी बरं. हम्म. मग मी हो, मग ते तसं मग आणली महाराजांची मूर्ती घरी, आपण इथपर्यंत आलो होतो. आणि मग मी गावाकडे गेली, 4-5 हम्म. दिवस माझी 4-5 दिवस तिथे गेली. म्हणजे हम्म. मी मूर्तीचा अभिषेक वगैरे काहीच केला नव्हता, मूर्ती आणली जशाला तशी चौरंगावरतीच ठेवलेली होती. हा हा. मग काय झालं, मग आलो बाई गावाकडनं आणि मग माझे मिस्टर काय म्हणे, हम्म. मी म्हणलं का हो, म्हणलं आपण जर देवाला चांगलं देवघर दिलं तर आपलं पण घर होईल बरं. हा हा. तर ते म्हणे हा घर होणार आहे, कुठं मला एवढं पेमेंट आहे तरी घर होणार आहे तुझं. मी म्हणलं देते ना महाराज, काही मार्ग वेगळा असते म्हणलं. बरोबर. आणि मग ताई मी महाराजांची मूर्ती आणली, मग माझे मिस्टर म्हणे चल बाबा म्हणले, तुझा नाद आहे म्हणे, घेऊ म्हणे एकदाच देवघर चल. हा हा. बाई ताई जिथं देवघर घ्यायला गेले तिथं 3-4 हजार रुपये किंमत सांगणाऱ्या देवघराची हा. ते दुकानदार दादाच आमच्या गावाकडच्या साईडचे निघले बरं. अरे वा. मग साईडचे निघले ना, त्यांनी ओळख वगैरे काढली, तर ते काय म्हणे माझ्या मिस्टरांना, साहेब हम्म. आता मी काहीच नाही बोलत, तुम्हालाच काय किंमत द्यायची ती द्या म्हणे त्या देवघराची. अरे वा. हो ताई. म्हणजे पहा ना, महाराजांची इच्छा खरंय की खरंय. त्यांना पण म्हणजे देवघरात नवीनच बसायचं नाही बसायचं ना. हो बरोबर. हाय म्हणजे की नाही. कसे सगळं जुळवून आणतात बघा स्वामी. हा मग ताई ते देवघर पण घरी माझ्या गुरुवारीच आलं बरं. हा. गुरुवारी आलं, मग मी म्हणजे 12-1 वाजता देवघर घेऊन आले, त्याच्यानंतर त्या देवघराची पूजा केली. हा. मग 12:30च्या नंतर तर चालती, मग मी महाराजांवर 16 वेळेस श्रीसुक्त, पुरुषसुक्त वगैरे सगळं घेतलं ताई. अरे वा. आणि मग महाराजांची पण नवीन देवघरामध्ये स्थापना केली. बघा. किती हा छान. हा स्थापना केली. तिथून पुढे तर मला महाराजांनी ताई एवढे अनुभव दिले, म्हणजे मी माझ्या मिस्टरांनी आउट ऑफ साईडला रूम घेतलेला होता बरं तो. हा हा. रूम वगैरे चांगला होता, पण मी त्या घरात एवढे बिमार पडायची. अच्छा. सेवा तर माझ्याकडून भरपूर होत होत्या बरं. हा हा हा. सेवा भरपूर होत होत्या, पण मी त्या रूम मध्ये बिमार पडायची. अरे. आणि मग नंतर मी काय केलं, हम्म. मग महाराजांना चिठ्ठ्या टाकले बरं, हा. की मी हे घर बदलू का राहू इथेच. अच्छा. हा. हा हा मग टाकलं चिठ्ठ्या, तर हम्म. मग त्याच्यामध्ये 2-3 वेळेस बदलच आलं बरं. काय आलं? बदल जसं. अच्छा, हा बदल करा असं. हा हा. म्हणजे तिथं पण केंद्र वगैरे नव्हतं तेव्हा, कोरोनामुळे आम्ही थोडी आउट ऑफ साईडलाच घेतलेली होती हा बरोबर. कोविडमुळे. मग नंतर बदलतं, मग ताई मी तिथून रूम बदलली. मला आता अशा ठिकाणी की आमच्या इथं केंद्र आहे, आणि त्या केंद्रामध्ये मी कित्येक वेळेस नैवेद्य आरती घेतले असतील, अरे वा. कित्येक वेळेस. किती छान होता हे. कित्येक वेळेस ताई मला एवढे अनुभव. आता याच्यामध्ये रसाचा सीझन होता आपला बरं, हम्म. आंब्याचा. आणि मग काय झालं, माझ्या मिस्टरांनी बुधवारी आंबे आणले. हम्म. आंबे आणले, मी सगळा स्वयंपाक केला बरं. आणि मग हम्म. नंतर माझ्या डोक्यात आलं, उद्या गुरुवार आहे बरं. हा. बाई मी म्हणलं काय हो महाराज, तुम्हाला उद्या खायचा नव्हता का रस? तुम्हाला उद्या रस खायचा नव्हता का म्हटलं? तुम्ही काय बाय म्हणलं, आज माझ्या डोक्यात पण नाही येऊ दिलं. हा. महाराजांना रस खायचा होता. आणि मग सकाळी मग आमच्या इथे ते नैवेद्य आरतीचा ग्रुप आहे बरं ताई. हम्म. मग आरती जर कुणी घेणार असेल तर मेसेज टाकते, आणि कुणी घेतली असेल तरी पण मेसेज टाकते बरं. अच्छा. मग मी सकाळी त्या ताईंना फोन केला, मी म्हणलं का हो ताई, आरती नैवेद्य आरती कुणीच नाही घेतली, मी घेऊ का? हम्म. म्हणजे महाराजांना नैवेद्य खायचा होता हो बरोबर. पण केंद्रामध्ये. हम्म. केंद्रामध्ये तर मग ताई हम्म. हे केलं बरं. मग मी रस वगैरे सगळं केलं बरं ताई. अच्छा. हा. हा रस वगैरे सगळं केलं. आणि ताई मला कंटिन्यू अशा म्हणजे माहिती का, एक हप्तामध्ये जातं, पुढच्या हप्त्यात आरती भेटती म्हणजे हा भेटतीच. हा. म्हणजे मला जेव्हा सुरुवातीला 2014 मध्ये हम्म. मी ज्या ताईला म्हणलं होतं तू आरती कर, हम्म. तेव्हापासून 2026 पर्यंत माहिती का ताई, नाही पण 24 पर्यंत मला नैवेद्य आरती कधीच भेटली नाही. बापरे. बघा. कधीच नाही. आणि आता एवढ्या आरत्या महाराज करून घेते माझ्याकडून. अरे वा. नैवेद्य आरत्या म्हणलं महाराज एवढं जवळ घेते. मग खरंच घेतलं ना. आता स्वामींनी जवळ तुम्हाला.
आता एकदम तुम्हाला चांगलं. मागे वळून बघायची गरज नाही ताई. नाही ताई, आणि माझी परिस्थिती पण अशी की मी आज माहिती का, हम्म. एक परिस्थिती माझी अशी होती की मी चहाला साखर सुद्धा आणू शकत नव्हती. आई ग. आणि आज माझी अशी परिस्थिती की मी 10 माणसांना दिवसभरात पोटभर जेवू घालू शकते. वा. एवढी अशीच प्रगती होत राहील बघा ताई तुमची. महाराजांनी मला माझं स्वतःची जागा सुद्धा दिली ताई, आणि वा. त्यांच्या आशीर्वादाने माझं घर सुद्धा होईल. होणार, सगळं अजून छान छान होत जाईल. तेच ना. एवढी तुमची स्वामींवर श्रद्धा आहे ना ताई, आहे ताई. तुम्हाला आणि स्वामी मागे वळून बघू देणार नाही. नाही ताई, आणि असं नाही, मी महाराजांना जर बोलले ना महाराज आज हे करायचंय, हम्म. पण मी म्हणते माझ्यासाठी जर चांगलं असेल तर, हा बरोबर. नाहीतर नाहीतर नको. आणि ताई मी कुठल्याही मंदिरात जर गेले ना, हम्म. असं नाही बाबा की मला ह्या देवापाशी हे मागायचे, म्हणून मी कधीच त्या ह्याच्यामध्ये जात नाही. म्हणजे तिथे गेले ना, हम्म. माझ्या लक्षात पण नाही राहत की मी कशासाठी आली होती. बघा. कशासाठी आली होती. आणि ताई अक्कलकोटला तर मी इतकी जाऊन आली. अरे वा. मी खूप वेळेस जाऊन आली. हम्म. आता दिवाळीच्या ह्याच्यामध्ये अधिक मास महिना नव्हता का? हो हो. नाही, दिवाळीच्या ह्याच्यात नाही, अधिक मास महिन्यामध्ये. हम्म. तर मग आमच्या मुलींना जर विचारलं ना कुठं जायचं फिरायला, हम्म. काय म्हणते अक्कलकोट. अरे वा. अक्कलकोट. तर मग ते छोटीला विचारलं बाळा कुठं जायचं फिरायला, हम्म. मग आपण ना आणि ताई ती प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या देवांचे नाव घेते बरं. हो का. हा, वेगवेगळ्या. गाणगापूरला जायचं, हा. अक्कलकोटला जायचं. आता म्हणते मला ना ह्याला जायचंय, वृंदावनला जायचंय मम्मी. बापरे. हा, वृंदावनला. आणि मग आपली फॅमिली ट्रिप काढू म्हणे. अरे वा. आणि ताई ती म्हणते ना, ती तिच्या म्हणण्यानुसार खरोखर आमचा तिथं जाण्याचा योग पण येतो बरं. बापरे. खरोखर. खरंच वेगळं रूप येते. खरंच ना ताई, ती साक्षात लक्ष्मी आहे बरं. आणि ती हम्म. आता माझ्या सासऱ्यांना त्यांना काय वाटतं, जसं हम्म. ती मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे म्हणते ती. ते पण म्हणतात का. हा, साक्षात लक्ष्मी. सगळ्यात वेगळी ती परत. अरे वा. स्वभाव एवढा शांत, जास्त न बोलणारी. आणि मग आता तुमच्या जावा वगैरे कशा आहेत, चांगल्या वाटतात. ताई प्रत्येकाला माहिती का, ज्याने ज्याने मला ज्या ज्या पद्धतीने त्रास दिला होता ना, हम्म. प्रत्येकाला महाराजांनी तीच पद्धत वापरली. काय म्हणता. खरंच. बापरे. माहिती कारण आपण विनाकारण दुसऱ्यांना कधीच त्रास नाही देऊ. त्रास देऊ नये, खरंय. म्हणजे दुसऱ्यांना काय देत होत्या नक्की ताई त्या त्रास. काही म्हणजे वाईट बोलायचं. आता आपल्याला एखाद्या वेळेस मारलं तर आपण विसरू शकतो, पण हम्म. वाईट बोललेलं कधीच नाही विसरू शकत. खरंय खरंय. वाईट बोलायचं म्हणजे त्यांच्या ना मनाविरुद्ध. म्हणजे माझ्या नवऱ्याचं त्यांच्या जसं, म्हणजे मिस्टरांनी त्यांच्या मनावर लग्न केलेलं नव्हतं. अच्छा अच्छा. म्हणजे त्यांच्या म्हणजे आता त्यांच्या कसं. नात्यातली करावी अशी त्यांची इच्छा असेल. हम्म. हम्म. आणि मी जेवढं करते ना ताई मग देवाचं सासरे तेवढं. काही बोलत नव्हते का ह्या बाकीच्या सुनांना. नाही हो ताई, नाही नाही नाही. आमच्या सासऱ्यांनी तर त्यांना एवढं पार डोक्यावर चढून ठेवलं होतं. हम्म. मग आता त्या सासऱ्यांना विचारत नाही आमच्या. हो. शेवटी मग मी म्हणते त्यांना यावं कुठं, माझ्याकडेच यावं लागतं शेवटी. बघा. हम्म. आणि सासूबाई आहे. नाही हो ताई, त्या एक्सपायर झाल्यामुळे तर मग हे एवढा गोंधळ आहे ना. हम्म. नाही ते असते तर मग काहीतरी परिस्थिती वेगळी राहिली असती. बरोबर, त्यांना कमीत कमी नाही तरी केला असता. तेच ना. आता मग परिस्थिती माणसाला घडवते पण आणि बिघडवते पण. अगदी परिस्थितीनं अगदी. आम्हाला परिस्थितीनं ताई बिघडवलं नाही, घडवलं. घडवलं. खरंच कारण आम्हाला तुमच्या जवळ बरोबर स्वामी होते ना ताई. मग तेच ना ताई. आणि असं मला म्हणजे माहिती का, मी एकटी जरी असते ना, मला असं काहीच फरक पडत नाही की माझ्या बरोबर कोण नाही म्हणून. हो ना. खरंच मला फरक नाही पडत, म्हणजे माझ्या बरोबर कोण. स्वामी असतात, आपल्याला काही कोणाची गरज नसते ते. तेच ना. मला आणि मला आपण सगळे स्वामी सेवेकरी एकत्र येतो ना ताई, खरंच ना ताई, मला ना आपल्याला कोणी लागतच नाही. नाही हो ताई, ग्रुप मधल्या मैत्रिणी पण एवढ्या छान आहे. छान हो म्हणजे ना. मैत्रिणी नाही, बहिणीच म्हणता येईल बरं. बरोबर बरोबर. खरंच. खरोखर बहिणी. आणि सहकार्य करणारे पण एवढ्या सुंदर आहेत. हम्म. कुणी पण ताई भेटल ना तर प्रेमानच बोलल. हो. रक्ताच्या नात्यापेक्षा ही मानलेली नाती एवढी छान. ही ना मांडलेली नाही, हे स्वामींनी आपल्याला जोडले ताई. खरंच ना ताई, पण याच्यामध्ये स्वार्थ कधीच नाहीये बरं. नाही, सगळे निस्वार्थपणे करतात ते. खरंच ताई, स्वार्थ नाही. आपण खरंय. सेवेकरी पण मी घडवली बरं. माझ्या हातून सेवा, महाराजांनी ती पण सेवा करून घेतली. अरे वा. ती पण. खूप सुंदर अनुभव ताई खरंच ताई. तुमचा.
खरंच ना तरी पण तुम्ही असं एकदम ओपन करून सांगितलं नाही, नाही ताई, म्हणजे मी जर तुमच्या वेदना ताई मला मात्र समजल्या त्या. मी जर ताई ओपन करून सांगितलं ना, हो, प्रत्येक ताई रडेल, प्रत्येक पण नको. कारण कशाला खरंय आपल्याला खरंय महाराजांनी आपले दिवस संपून टाकलेले, ते दिवस नाही आपल्याला खरंय परत खरंय. येत. आणि मी माझा अनुभव बसूनच शेअर केला ताई तुम्हाला. खरंच किती सुंदर होत ताई. हो ताई. आणि परत माहिती का, हम्म. प्रत्येक ताईने माहिती का संयम ठेवायचा हा, परिस्थिती. आपण जर ताई खरा असेल ना, तर कधीच म्हणजे डगमगायचं नाही बरं. अगदी बरोबर. मनस्थिती डळमळीत नाही, माणूस जाते ताई त्यावेळेस डिप्रेशन मध्ये. हा, त्यावेळेला ते येणारच ना असे आरोप केल्यावर. तेच ना, जाते माणूस डिप्रेशन मध्ये. पण महाराज एवढे म्हणजे ज्यांच्यासोबत महाराज आहेत ना, तर महाराज कधीच म्हणजे हारू नाही देत. नाही, अगदी बरोबर. आज अशी परिस्थिती माझ्या गावा आहे तिथंच आहे ताई. आणि तुम्ही तर आता याच्यापेक्षा एक एक अजून भारी अनुभव शेअर कराल बघा तुम्ही. ताई माझे अनुभव खूप आहेत, मी तुम्हाला एक एक खरंच शेअर म्हणजे करणार आहे. तुमचा नंबर तर आहे माझ्याकडे, सेवच आहे. आहे आहे तर नक्की तुम्हाला स्वामी अजून छान छान अनुभव देतील बघा. ताई, मला अनुभव एवढे महाराजांचे, हा, खरंच मला खूप अनुभव आहेत महाराजांचे. नाही, पुढचे पण अनुभव शेअर करा. आणि आता हा शेअर केलाय ना, बघा स्वामी तुम्हाला अजून छान अनुभव देतील बघा ते. ते तर आहेच हो ताई, खरंच. तुमचं पण ठीक आहे. थँक्यू, तुमचे पण धन्यवाद. हा, अरे बापरे, नाही होत खरं आहे. ना, नाही ताई, मी तुम्हाला ताई म्हणते, पण तुम्ही माझ्या आईच्या वयाचे आहेत. हो, बरोबर आहे. हा हा, आईच्या माझी वयाचे मुलं आहेत. तेवढीच आहेत तुमच्या वयाची. तुम्ही माझ्या आईच्या वयाचे आहेत. खूप मी छान वाटलं हो ताई. मी शेअर खर करते हा ताई. आईच्या वयाचे आहे तुम्ही. मी ही गोष्ट आतापर्यंत आईला पण नाही सांगितली ताई. माझ्या मिस्टर मध्ये माझ्यामध्येच आहे, माहिती आहे का. बघा, खरंच काय ना. नाही बोलायचं. नाही ना, आम्हाला पण एक दुसरी आईच आहे बरं. मन एकदम माझं असं कारण भरून आलं हो ताई. कारण कसं आहे माहिती आहे का ताई, मी हा, काय म्हणते, देवाकडे मी दुसरं काहीच मागत नाही. माझं आयुष्य पण ह्या माणसाला दे देवा. बाई ग. खरंच ना, कारण असा नवरा ना ताई, ज्या मुलीला भेटल ना, हम्म. तिला म्हणजे माहिती का, भविष्यात चांगलं नसेल. कारण त्यांना माझ्या मिस्टरांचा ओरा पण इतका स्ट्रॉंग आहे ताई, बरोबर. एवढा स्ट्रॉंग आहे त्यांचा हा, अट्रॅक्शन पॉवर. कोणी पण म्हणजे त्यांना मानानच बोलून ताई. हो ना. हं. एवढंच. तर मी फक्त देवाकडे एवढंच मागते की, देवा मला काही दे, नाही तर नको देऊ, माझं आयुष्य पण या माणसाला लागू दे. बापरे, खरं आहे. त्यांच्यामुळे नाही तर आज ह्या तुमच्या नाही सगळ्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं असतं ना ताई. हो ताई. आणि ज्या घरामध्ये ज्या लोकांनी माझ्यावर काही आरोप केले होते ना, हा, आज ते लोक बेघर आहेत ताई. बघा. बेघर आहेत, बेघर. माझं हम्म. म्हणजे त्या लायकीचं सुद्धा नाही ठेवलं. मी ज्या घरामध्ये रडले होते ना बघा. आज, आणि मग नंतर आमच्या घरचे पण लोक म्हणले ना, हम्म. आम्ही तेव्हा त्यांचं ऐकायला पाहिजे नव्हतं. का तर माझी परिस्थिती आता एकदम स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे. हा, बघा. परिस्थिती स्ट्रॉंग आहे. म्हणलं मी जर खोटी असते ना, म्हणून तर स्वामी आहेत ना, स्वामी खऱ्याला खरं, खोट्याला खोटं बरोबर करतात. हो ताई, प्रत्येक ताईचे अनुभव वेगळे. कधी कधी दुसऱ्या ताईचा अनुभव ऐकायला ना, मी असं वाटते की ही ताई ना सगळी आपलीच परिस्थिती मांडती. हा ना. खरंच ना ताई, आणि तरी प्रत्येक तुम्ही किती शांततेने सांगताय ताई. नाही ताई, माझे दिवस गेले तिथे, तरी पण मग कोणत्या तरी ताईला आपल्यामुळे मोटिवेशन. हम्म. कारण कसं म्हणजे आता तेवढी परिस्थिती नाही, पण आहेत समाजात असे पण लोक बरं आणखी नाही हो मग. आहेत, आणखी नाही म्हणजे पण हे तसे. मोटिवेशन मिळतं ना ताई. खरंच ना ताई, कारण कसं एक बळ येते आपल्यामुळं. जर कोणाचं तरी चांगलं होत असेल तर आवश्यक सांगावं असं. अगदी अगदी बरोबर आणि बोललात ताई, तुम्ही. एखाद्या जर ताई जर सांगायला तर मिळत असते, लागली जर हम्म. परिस्थिती बदलत असते, फक्त आपण महाराजांवर विश्वास ठेवायचा. अगदी अगदी. परिस्थिती बदलते महाराजा, आपण जर खरा. परिस्थिती खरंच बदलते, वेळ थांबून राहत नाही. वेळ थांबून नाही राहत. आणि कधी वेळ कोणाची कशी येईल सांगता नाही येत. सांगता येत नाही. अगदी बरोबर बोललात. सांगता येत नाही. मी तर महाराजांवर ताई, मी माझी पहिल्यापासून माहिती आहे का, देवावर एवढी श्रद्धा आहे. म्हणजे मी माझ्या आईचा सासरवास डोळ्यांनी पाहिलेला आहे बरं. हा, पाहिलेला आहे. माझी म्हणजे एकत्र फॅमिली. मग माझ्या आजी थोडी, हा. पहिल्या आजी थोड्या कडकच होत्या. हो हो म्हणजे मग सणावाराला वगैरे साड्या, म्हणजे आता हाऊसच राहते ना प्रत्येक सणाला की आपल्याला करावं. हो हो, मग खरंय. माझे वडील, त्यांनी कसं, त्यांचे हम्म. भाऊ, त्यांच्या बहिणी, मग आईकडे माझ्या लक्ष न द्यायची. मग माझी आई काय करायची, बोलायची. मग माझे वडील कधी कधी माझ्या आईला मारायचे हो ताई. आई ग. मारायचे. तर मग मी असंच कोणाचं तरी ऐकलं होतं की आपण महादेवांची जर सेवा केली हम्म. तर मग आपल्याला म्हणजे नवरा चांगला भेटते.
आई ग. ताई खरंच ना ताई. आणि हे ना ताई प्रत्येक मुलीने करा. मी निरंकार सोमवार करायची बरं ताई लग्नाच्या अगोदर. हो का? किती केले ताई हा याचे? असे म्हणजे मी म्हणजे असे मोजले नाही ताई, मी कंटिन्यू करायची. अरे बापरे. हा कंटिन्यू करायची. तर मग मला स्थळ बी छान आलं. आणि माझे मिस्टर, मी तर तुम्हाला आता सांगितलंच त्यांच्याबद्दल. हो, कसे आहेत ते. खरंच. त्यांना भरपूर आयुष्य लाभू दे, तुमची साथ लाभू दे आयुष्यभर. ते तर आहेच हो ताई. हा, सगळं छान होईल ताई तुमचं. ताई आमचं आता सगळं छान आहे हो. हो ना? महाराजांच्या असंच राहील, कृपेने. असंच राहील ताई. महाराजांच्या कृपेने सगळं छान आहे आमचं. होणार, होणार, अजून छान होणार. मुलींचं पण खूप छान होईल ताई. हो ताई, मुली पण माझ्या खूप हुशार आहे बरं. हो ना? खूप खूप हुशार छान आहे. ताई, मी शेअर करते. हो ताई, थँक्यू. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.